वासू, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? काय सांगितलंय? प्रपंच करावा नेटका. मग तू लष्कराच्या भाकऱ्या का भासतोस? काहीतरी कामधंदा बघ. बघेन काय, हे वृद्धाश्रमाचं काम एकदा झालं ना की मुंबईला जाऊन एखादी छानशी नोकरी मिळवेल. म्हणजे मुंबईला नोकरी काय तुझी वाट बघते होय? आई, टॅलेंट असेल ना मुंबईत नोकरी मिळणं काही अवघड नाही. ही बघ, ही मला सांगतेय काय ग, तू मला मुंबईला पाठवतेस, मग तू इथे मुक्काम टोकून का बसलीस? आईंनाच विचार. वासू, या घरात अजून तरी माझंच राज्य आहे. इथं कुणी कशासाठी किती दिवस राहायचं ना हे मी ठरवायचं. कळलं तुला? हो. आणि समजा हिला मी इथं कायमची ठेवून घेतली तर तुझं काही म्हणणं आहे? म्हणजे तुमचा प्लान काय? कळेलच लवकर तुला. वासू, इथं बसलं तर चालेल? वासू, आता काय? आता काही नाही, निघते मी. म्हणजे खूप छळलं ना मी तुला एका छोट्याशा इंटरव्ह्यू साठी. आता नाही होणार माझा त्रास तुला. म्हटलं जाण्यापूर्वी बाय तरी करावं. चल, निघते मी. विद्या, विद्या, एवढे दिवस थांबलीस, अजून थोडे दिवस थांब ना प्लीज. हे बघा, इथे उभी राहणाऱ्या वृद्धाश्रमाची इमारत. वाह, ग्रेट. इतक्या सुंदर ठिकाणी वृद्धाश्रम असेल ना तर कुठलाही म्हातारा इथून राहायला तयार होईल बघ. पंकजपुऱ्या, बी सिरियस. प्रशांतजींनी वृद्धाश्रमाची सगळी जबाबदारी आपल्यावर सोपवली. ए वासू, वासू, मी काय म्हणते, मला घ्या ना या वृद्धाश्रमाच्या प्रोजेक्ट मध्ये. घेऊ ना तुला, पण त्याच्यासाठी तुला म्हातारी व्हावं लागेल. एक मिनिट. मला इथे कसला तरी वास येतोय. वास? यात नवीन काय? नाही, हा अशा प्रकारचा वास पूर्वी कधी आला नव्हता मला. हे बघ वासू, हे बऱ्याच वेळा झाले ना. नाही, पण शपथ सांगतो, हा फार निराळा वास आहे. निराळा? मी सांगतो मित्रांनो, इथे काहीतरी गडबड वाटते मला. गडबड? काय ते आपल्याला शोधायलाच हवं. एक मिनिट. इथून वास येतोय. काय? बघा, इथे काही आहे का? हे बघ. पण या बॉटल मध्ये काय आहे? दारू आहे. आणखीन काय? नाही. मग यात दारू नाहीये, काहीतरी वेगळंच आहे. वेगळंच? अरे मग फेकून दे ना. दे फेकून. ओके. काय इन्स्पेक्टर, इथे असा बॉम्बस्फोट होतो कसा? इथे सिक्युरिटी व्यवस्था काय करते? आमची सुरक्षा काही आहे की नाही? कोणी इथे येतो आणि बॉम्ब प्लॅन करून जातो? आज समजा इथे हा वासू नसता किंवा त्याला वास घेण्याचा सिक्स सेन्स नसता तर किती मोठा प्रसंग घडला असता. दॅट्स ट्रू. आज या वासूमुळे इथे पुरलेली एक बाटली मिळाली. आणखी अशा कितीतरी बाटल्या गावात पुरल्या असतील.
त्याचा तातडीने शोध घेतलाच पाहिजे. फारच भयंकर आहे. या स्फोटामागे कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढू. वी आर ऑन जॉब सर. थँक्स वासू. वासू गाढवा, तुला कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला? काय रे, काम ना धंदा, वर्गडी गोळा करायची आणि वणवण भटकायचं. आणि काय रे, त्या बाटल्या उकरून काढायचे रिकाम टेकडे उद्योग कोणी सांगितले होते? अगं आई, असं का म्हणतेस? आम्ही काय गमती जमतीसाठी हे सगळं केलं का? मग मला ते विचित्र वास येतात म्हणून. चुलीत घाल तुझा तो वास. असं कसं आई? अगं पण त्या वासामुळेच येणारं संकट टळलं ना. अरे हो, संकट टळलंय खरंय, पण या सगळ्या गडबडीत तुझा जीव गेला असता तर. हे बघ वासू, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. जर तुझं काय झालं तर मी कुणाकडे बघायचं? हं, हे रिकाम टेकडे उद्योग सोड आणि काहीतरी कामधंदा कर. आणि मग त्या वासाचं काय करू? बरे झालं ते वासाचं कौतुक. अगं असं कसं म्हणतेस आई? हं. तूच तो वास दिलास ना मला जन्म देताना. पुरे म्हटले ना. ठीक आहे, मग मी आता एक काम करतो. मी एक क्लिप घेऊन येतो आणि माझ्या नाकाला लावतो आणि नाकच बंद करून टाकतो. अरे वासू, आणि ही स्वप्नात पण दिसायला लागली की काय? वासू, हा. मी आज तुमची रिहर्सल बघायला येते ना. नाही नाही, अजिबात नाही. का? नाही, अरे का म्हणजे काय? तू रिहर्सलला आलीस ना की ती बाकीची लोक सीतेला सोडून तुझ्याकडेच बघत बसतात. बरं ठीक आहे, असं आहे ना. मग ना तुम्हाला व्यवस्थित इंटरव्ह्यू द्यायचास. ये हं? अरे वा, इथे नेटवर्क आहे. हॅलो. हॅलो. हा, कोण बोलताय? कोण बोलतोय ते सांगतो नंतर, पण आधी काय बोलतोय ते ऐक. त्या वास घेणाऱ्या वासूला फोन दे आधी. अहो, पण तुम्ही कोण बोलताय कळेल का मला? वासूला फोन दे, जास्त ड्युटी होणार पाहिजे. वासू फोन. कोणाचा आहे? अरे लवकर घे, कुठल्या तरी भयंकर माणसाचा फोन आहे. अरे भयंकर माणसाचा फोन मला कशाला देते? हॅलो. वासू, तुझं वास घेणं आता बंद कर. काय? नीट ऐक, वास घेणं आता बंद कर, नाहीतर शेवटचा श्वास घ्यायला तयार राहा. कोण बोलतोय? फक्त सांगतो ते ऐक. कोण आहे? जमिनीत पुरलेल्या बाटल्या उकरण्याचे उद्योगधंदे बंद कर, नाहीतर तुझ्या त्या 4 पंटर सकट तुला जमिनीत पुरून टाकू. ये सोंडक्या, तुझ्या असल्या धमक्याला मी घाबरत नाही. तुला पुरून उरेन मी. कदाचित तुझ्यासारख्याला संपवण्यासाठीच मला ही खास शक्ती लाभली असेल. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी वास घेणं थांबवणार नाही आणि तुझा सगळा डाव उधळून लावेन, कळलं? एक मिनिट. वासू 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 वासू, काय? आपले फर्नांडिस वारले. काय? हा, कसे? त्यांना हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक? हा. नाही, हे दुःख मला असह्य होते, असह्य. फर्नांडिस अंकल म्हणजे फक्त आमचे मॅनेजर नव्हते, तर आमचे फॅमिली फ्रेंड सुद्धा होते. लहानपणी त्यांच्या अंगाखांद्यावर मी स्वतः खेळलो. आधी पप्पा गेले, नंतर अंकल. का असं का व्हावं? या लोकांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधीच कोणाचं नाही. मग यांना असं मरण काय यावं? का? आय कांट बेअर इट. आय कांट.
काहीतरी वेगळाच आहे. याआधी अशा प्रकारचा वास मला कधी आला नव्हता. कुठनं येतोय? इथून कुठून तरी जवळच येतोय हा वास. ऐक, फार विचित्र वास आहे. खूप त्रास होतोय मला. डॉक्टर साहेब, अजून किती वेळ लागेल? अरे, हे काय करतात इथे? आय थिंक इट्स रेडी. प्रशांत, हा अधू नाही? खरंच या लोकांना फसवणं किती सोपं आहे. हातात एक स्टिक घेतली तर यांना मी लंगडा वाटतो. एका जुन्या कुलपाची चावी यांच्यासमोर आणली तर मी यांना जगन्नाथ वाटतो. हा बॉबी माझा चुलत भाऊ वाटतो. आणि स्वतःला जगन्नाथ म्हणून मारून टाकल्यानंतर या लोकांची सहानुभूती सुद्धा मला मिळते. या बॉबीने एका गरीब माणसाला आणलं, त्याला आम्ही चाळलं आणि यांना वाटलं की जगन्नाथ मेला. पण तरी सुद्धा त्या जुनाट कुलपाची चावी मात्र बरी सापडली. तशी ही गोष्ट मी तुला सांगणार नव्हतो, पण आता काय, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय, त्यामुळे तुला सांगायला हरकत नाही. जसा तू तसा मी, अतिरेकेचा हस्तक. पण तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसा मिळाला म्हणून मी हे काम स्वीकारलं. या हवेलीचा मालक जगन्नाथ मला अमेरिकेत भेटला. या हवेलीबद्दल सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, छोटे छोटे बारकावे, सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला ही सांगितली, या गावात त्याला वृद्धाश्रम उभारायचा आहे. बस विचार केला, अतिरेकी कारवाईसाठी ही हवेली सगळ्यात बेस्ट आहे. मग काय, जगन्नाथला अमेरिकेत संपवला, त्याच्याकडनं चावी घेतली आणि या गावात प्रवेश केला. पहिल्या रात्रीच लिक्विड बॉम्बचं सर्व साहित्य हवेलीत पोहोचलं. एकदा काय या लोकांनी मला जगन्नाथ म्हणून स्वीकारलं तर माझी सगळीच कामं व्यवस्थित होणार होती. आणि तसंच झालं. मला या लोकांनी जगन्नाथ म्हणून स्वीकारलं, त्या हवेलीत मी प्रवेश केला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या आणि तेवढ्या बेवड्यानी खिडकीतनं डोकावलं जेव्हा डॉक्टर हा लिक्विड बॉम्ब तयार करत होते. आणि त्या रात्रीच आम्ही त्याला विहिरीत टाकलो. मला माहिती आहे, मला फार फार भयंकर घडणार आहे. पण हे डॉक्टर आहेत? हे डॉक्टर नाही, सायंटिस्ट, लिक्विड बॉम्ब बनवणारे स्पेशालिस्ट. मग काय, त्या बेवड्याला विहिरीत ढकललं. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालल्या होत्या. पण वासू मध्ये आला. त्याने बॉम्ब शोधून काढला. आता काय करायचं? डॉक्टर म्हणाले की जर हा बॉम्ब आपण मृतदेहाच्या पोटामधल्या भागात लपवला तर वासू शोधू शकणार नाही. मग मृतदेह कुणाचा? फर्नांडिस. त्यांना मी विचारलं, काय तुमचं वय काय? त्यांनी मला सांगितलं 60-62. बस झालं. अजून जगून काय करणार? संपवलं. फर्नांडिसला संपवलं. त्याच्या मृतदेहात सगळे बॉम्ब ठेवले. तसं त्याला हार्ट अटॅक येणं माझ्याच हातात होतं. या गोष्टी फार सोप्या होत्या. आणि काय, आता जर सगळ्या गोष्टी प्लॅनिंग प्रमाणे झाल्या तर लवकरच आपण स्वित्झर्लंड मध्ये मस्त एन्जॉय करूया. आता या रिमोट बद्दल मी तुम्हाला सांगतो. हा रिमोट ऑन करता क्षणी सर्व मुंबईच उद्ध्वस्त होऊन जाईल. फक्त त्या फर्नांडिसच्या बॉडी मधील बॉम्बशी हा रिमोट कनेक्ट करावा लागेल.
म्हणजे एकदा का ती बॉडी उकरून आणली की आपलं काम फाटते. हा. चला तर हा. फर्नांडीची बॉडी आणूया. चला चला. चला. याचं खरं रूप लोकांना सांगावं लागेल. याचा डाव मोडून काढायला हवा. सगळ्यांना सांगावं लागेल. चला लवकर करा. हा या बाजूला. ये तिकडे. हा इकडे. इथे खोदा. हा बरोबर. गुड. आता ती बॉडी उचला आणि या झाडाखाली ठेवून द्या आणि परत तो खड्डा बुजवून द्या. काँग्रेस डॉक्टर, काँग्रेस. हा. अर्धी लढाई जिंकलो आपण. आता या बॉडीच्या स्टिचेसला फायनल करा. एकदा का ही बॉडी बॉम्ब सकट मुंबईला पोहोचली की आपण पूर्ण लढाई जिंकलो. लेट्स सेलिब्रेट. मला माहिती आहे काम कोणाचं आहे. वासू. सावकाश. हॅलो. फोटोग्राफीचा शौक आहे ना तुला? वासू, वासू, वासू. अरे वासू, काय? हे बघ काय ते. प्रशांत घरी आला होता. फर्नांडीची बॉडी सकाळी 8 पर्यंत त्यांना दिली नाही तर तो आईंना मारून टाकेल. काय? हो, आणि त्याने अशीही धमकी दिली आहे. हे जर तुम्ही पोलिसांना कळवलं तर बघाच मी काय करतो ते. वासू आता काय करायचं? वासू, सांगितल्याप्रमाणे तुझ्या आईला माझी माणसं सोडतील. ओके, गुड बाय. आता गावाच्या बाहेर गेल्यावर हा रिमोट मी ऑपरेट करणार. गावात पेरून ठेवलेल्या सर्व बॉम्बचा स्फोट होणार. प्रचंड प्रलय निर्माण होणार. जोपर्यंत पोलिसांचं लक्ष इथे जाते तोपर्यंत मुंबईत ही स्फोटांची मालिका सुरू झालेली असणार. पण तू काहीच करू शकणार नाही, कारण तू इथल्या स्फोटात खाक झालेला असणार. गुड बाय.
आता कसं होणार रे वासू? कसं होणार? अरे आता संपूर्ण गावच जळणार आहे. गावच काय, संपूर्ण मुंबई शहर जळणार आहे. आता काय होणार वासू? अजिबात काळजी करू नका, हा? काहीही होणार नाही. असं कसं मेल्या? काय पण नका काळजी करू म्हणे. तुला ना बायका ना पोरं, आमच्या पोरा बाळांचं काय व्हायचं? विश्वास ठेवा माझ्यावर, काहीही होणार नाही. तो परत येईल. डॉक्टर रिमोट काढा. ओके. त्याला परत यावंच लागेल. ऑपरेट करा. प्रशांत, रिमोट चालत नाहीये. काय? त्याचा डाव उधळलाय, तो सैरबैर झालाय. त्याने गावाच्या दिशेनं गाडी वळवली आहे. येतोय. वासूनी परत गेम केला. हो. जवळच्या एका वळणापर्यंत पोहोचलाय. वासू गावच्या वेशेपर्यंत आलाय. आला आला आला. वासू, तुझी अक्कल हुशारी अजून गेलेली दिसत नाही. हा. ओरिजिनल तू तुझ्याकडे ठेवला आणि डुप्लिकेट मला दिला. ओरिजिनल रिमोट कुठे आहे? तो रिमोट वशाने कधीच निकामी केलाय. वशा टीव्ही मेकॅनिक आहे, विसरलास? वश्या, तो रिमोट माझ्याकडे दे. आपली मुंबई देशाची आर्थिक राजधानी, जिच्यावर होणारा बॉम्बस्फोट वासूच्या जागरूकतेने टळला. वासू, अरे पण पोलिसांना कोणी कळवलं? अरे विद्याने आधीच पोलिसांना कळवलं होतं. आणि फर्नांडिसच्या बॉडीतला बॉम्ब. अरे तो तर रम्याने केव्हाच पोस्टमॉर्टम करून काढला होता. वासू, आता तरी इंटरव्ह्यू दे ना. हा यार, आता ते दे ना. कमॉन यार. ए यार, देऊन टाक. ओके. मी वासू. हा? काय झालं? मला ना कसला तरी वास येतोय. दुनियेचा मी प्राणी निराळा, अस्सल मराठी तरी वेगळा. दुष्टांचा ना चाले रे चाळा, माझ्या पुढे येणार तर सांभाळ बाळा. शांतीच्या प्रवासात मी आहे हळवा, असेल काही प्रॉब्लेम तर मला कळवा. अरे रे शांतीच्या प्रवासात मी आहे हळवा, असेल काही प्रॉब्लेम तर मला कळवा. दुनियेचा मी प्राणी निराळा. वाकेन पण मी मोडणार नाही, पाडाल तर मी पडणार नाही. वाकेन पण मी मोडणार नाही, पाडाल तर मी पडणार नाही. वेळ आल्यावर जीव देईन मी, पण वासूशिवाय काही चालणार नाही. वेळ आल्यावर जीव देईन मी, पण वासूशिवाय काही चालणार नाही.